लहान मूल रडू लागलं की आई वडील त्याला हवं ते आणून देतात. मग ते खेळणं असो, आवडती वस्तू किंवा पाळीव प्राणी असो. हो, पाळीव प्राणी. कळलंच असेल माझा बोलण्याचा रोष कोणत्या बाजूने. असाच हा प्रकार. परवाच महादेवी म्हणजेच माधुरी या 36 वर्षीय बहुचर्चित असलेल्या हत्तीणीला अनंत अंबानीने पशुसंवर्धनाच्या नावाखाली बांधलेल्या वंतारा या प्राणी संग्रहालय समर्पित राधाकृष्ण एलिफंट वेलफेअर ट्रस्टमध्ये पाठवण्यात म्हणजेच लीगली किडनॅप करण्यात आलं. 600 वर्ष जुन्या असलेल्या या जैन मठात तिची नीट काळजी घेतली जात नाही असे आरोप पेटा संस्थेने एका जैन मठावर केले. जे जैन धर्मीय लोक एखादी मुंगी सुद्धा मारत नाहीत. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून तिची बनावटी कारवाई करून जामनगर गुजरातमध्ये पाठवणी केली. कोल्हापूर नांदणीतले लोक रडले. इतकंच काय तर आक्रोश झाला, मारामाऱ्या झाल्या, पोलिसांवर हल्ले झाले. पण विचार करा, या साध्या हत्तीणीसाठी एवढा मोठा आक्रोश का करण्यात येतोय? जैन धर्मातील मठातील या हत्तीणीला लीगली किडनॅप करण्याचं कारण काय? हा जाणून बुजून केलेला प्लॅन आहे का? की खरंच अनंत अंबानीला या हत्तीणीची चिंता आहे? सगळ्या गोष्टींचा उलगडा करायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आत्ताच मराठी मूडला सबस्क्राईब करा.